तुका म्हणे माझेची सर्व सुख, 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 तुळसी हार गळा दास पीतांबर, पाहिना श्रीमुखा तुळसी हार गळा आवडी निरंतर हेची धान, आवडी निरंतर हेची धान, आवडी निरंतर हेची धान, तुळसी हार गळा दास पीतांबर, तुळसी हार गळा दास पीतांबर, आवडी निरंतर आवडी निरंतर हेची धान, आवडी निरंतर हेची धान, तुळसी हार गळा दास पीतांबर, तुळसी हार गळा दास पीतांबर, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी.
रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी सुख झाले ओ साजणी सुख झाले ओ साजणी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी
कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम हे जी थोर भक्ती आवडते देवा हे जी थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची संकल्पावी हे विले आनंदे कैसे जी राहावे हे विले आनंदे कैसे जी राहावे प्रीती असुरावे समाधान वाणीला उद्वेग दुःखाची केवळ वाणीला उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे हे विले आनंदे कैसे जी राहावे हे विले आनंदे कैसे जी राहावे प्रीती असुरावे समाधान तू गाणे घालो दयावरी भार तू गाणे घालो दयावरी हार वाहू हा संसार देवाबाई हे विले आनंदे कैसे जी राहावे हे विले आनंदे कैसे जी राहावे प्रीती असुरावे समाधान गोपाळ कुमार हेची थोर भक्ती आवडती देवा हेची थोर भक्ती आवडते 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 देवा
संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची ठेवले आनंदे तैसेची रहावे ठेवले आनंदे तैसेची रहावे संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची आनंदे तैसेची रहावे तेथे आनंदे तैसेची रहावे हेची थोर भक्ती आवाहते देवा हेची थोर भक्ती आवाहते देवा थोर भक्ती आवाहते देवा थोर भक्ती आवाहते देवा संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची ठेविले आनंदे तैसेची रहावे ठेविले आनंदे तैसेची रहावे संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची तेथे आनंदे तैसेची रहावे तेथे आनंदे तैसेची रहावे चित्तिला सुजावे चित्तिया सुजवे समाधान जितिया सुजवे समाधान समाधान
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा हे थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसेची रहावे चित्ती असू द्यावे समाधान वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे ठेविले अनंते तैसेची रहावे चित्ती असू द्यावे समाधान तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी ठेविले अनंते तैसेची रहावे चित्ती असू द्यावे समाधान महायोग पीठे तटे भीमरत्न वरं कुण्डलिकाय दातु मुनीन्द्र समागत कृष्णं तमानन्दगन्धं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा अद्दत्रय जननी देवाची श्री गुरु चरण सरोज रजनी जमन मुकुर सुधारी वरण रघुवर विमल जस
सरसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बलबुद्धि विद्या देहु मोई हरहु कलेश विकार चलो आओ जी पवन कुमार पधार हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधार हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधार हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में राम जी को लाना लखन जी को लाना 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 आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय महाराष्ट्र भूषण वैराग्याचा कळस म्हणावा नवे नवे भागवत धर्म मंदिराचा कळस ज्यांनी घातला असे संत श्रेष्ठ आणि भक्तीचं मूर्तिमंत रूप म्हणजे तुकोबाराय यांचा चार चरणांचा सर्वांच्या पाठातील आणि भक्तीचं वर्म सांगणारा असा अभंग कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल सेवेचा थोडा पर्याय द्यायचा तो असा. आपल्या आंबेडकर या गावामध्ये रवींद्र पाटील आणि त्यांच्या पत्नी सीमा रवींद्र पाटील, खरं तर गावच्या पोलीस पाटील आणि एक उद्योजक म्हणावं तर असं वावगं ठरणार नाही. अतिशय सुंदर असं त्यांचं कुटुंब आहे. प्रत्येकाने आल्यानंतर पुन्हा एकदा यावं असं प्रत्येकाच्या मनाला वाटेल असा एक भाव अंतरामध्ये आहे. कुणीही यावं, गरीब असो श्रीमंत असो, ओळखीचा असो किंवा नसो, पण प्रत्येकाला जवळ घेणारे. खरं तर देव त्यांच्या घरी येत असतो की ज्यांच्या हृदयात पहिले देव आहे. त्या हृदयातील भगवंताला जर ती जाणीव असेल की प्रत्येक जीव म्हणजे माझ्या भगवंताचा अंश आहे, तो माझा कोणीतरी आहे, ही जाणीव जेव्हा प्रत्येकाच्या हृदयात असते खरं तर देव तिथे येत असतो. आज गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि त्या निमित्ताने सत्यनारायणाची महापूजा, हरिपाठ, हरिकीर्तन आणि त्यानंतर जागर असा सुंदर असा सोहळा त्यांनी या घरामध्ये सुरुवात केलेली आहे. खरं तर सर्व गायक मंडळी, विनेकरी, मृदंगमणी आणि समोर त्या स्वतःच गायला आहेत. सुंदर असा गळा त्यांना भगवंताने दिलेला आहे आणि त्याचं त्यांनी ज्याच्यासाठी उपयोग करायला पाहिजे त्याच्यासाठी करायला हवं. नाहीतर गायन सगळ्यांना जमतं, पण कोण कुठे गातो कोण कुठे गातो. जी सातकरी मंडळी आहे आणि तुम्ही सगळे नातेवाईक, श्रोते मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक होते आणि त्या घरमालकांनी मला जी सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल त्या बाबांच्या आईच्या चरणी मस्तक टेकते आणि माझ्या सेवेला सुरुवात करते. मस्तक हे मस्तक हे पायावरिया, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरिया, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी नतमस्तक होतीने माझ्या सेवेला सुरुवात करते. खरं तर सेवेसाठी जो अभंग निवडलेला आहे
तुकोबारायांचा आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये उपजत जे गुण आहेत तो म्हणजे मनुष्य जात स्वभावता भजनशील. प्रत्येकाच्या हृदयामध्ये भक्ती आहे, प्रत्येकाला इच्छा आहे भक्ती करण्याची, फक्त मार्ग प्रत्येकाचा वेगळा वेगळा आहे. प्रत्येक जण भक्ती करतो, पण मग तुकोबाराय जे म्हणतात की भक्ती कशी करावी प्रत्येकाचं एक ठरलेलं असतं. कुणाला देवी आवडते, कुणाला देव आवडतो, कुणाला ज्ञानोबा आवडत असतील, म्हणजे कुणाला संत आवडत असतील, कुणाला शिवाला जायला म्हणजे सोमवार आलं की कोणाला तरी शंकर आवडतो, मंगळवार आला की बाया असतील तर त्यांना देवी आवडते, बुधवारी आला विठोबा, गुरुवारी आला दत्तराया, परत शुक्रवार आली संतोषी माता, शनिवारी हनुमंतराय. असं करत करत खंडेरायाला आणलं की खंडेरायाचा वारी आला की संपले आपले 7 दिवस. 7 दिवसात 7 देवांना आपण निवडतो आणि प्रत्येक जण ज्याच्या मनाला जसं वाटेल तशी भक्ती करतो. पण मग खरं तर भक्तीचं वर्म काय? प्रत्येकाला वाटतं की मला देव भेटावा. खरं तर देव प्रत्येकाला आवडतो की नाही? सांगा बरं इथे बसलेल्यांनी, तुम्हाला देव आवडतो? बाबा तुम्हाला आवडतो ना? देवाने आपल्या घरी यावं असं कोणाकोणाला वाटतं? वाटतं ना बाबा? प्रत्येकाला वाटतं की नाही? मग आपण देवाच्या घरी असं कोणाला वाटतं? आपण देवाच्या घरी जावं असं कोणाला वाटतं का? कोणाला वाटणार नाही. म्हणजे आपल्याला देव आवडतो पण देवाच्या घरी जायला आवडत, कारण आपण संकल्पना चुकीची केली. आपल्याला वाटतं देवाच्या घरी जाणं म्हणजे स्मशानात जाणं, पण खरं तर देवाच्या घरी जाणं म्हणजे आहे त्या स्थितीत अहम ब्रह्मास्मी, मी स्वतःच देव आहे याची जाणीव स्वतःला करून देणं म्हणजेच देवाच्या घरी जाणे. आणि हे वर्म संतांना कळलं. आपल्याला प्रत्येकाला वाटतं की मी भक्ती करतो ना तर मला संतांना जी प्राप्ती झाली तीच प्राप्ती मला व्हावी, आणि प्रत्येक जण त्याच उद्देशाने मार्गक्रमण करत असतो. पण मग संतांना एक मिळालं आणि आपल्याला दुसरं, असं का? आपल्याला संतांनीच घालून दिलेले नियम आपण पाळत असतो. संतांनी कीर्तना केली आपण करतो, संतांनी कीर्तन ऐकली आपण ऐकतो, संत कथा करत होते आपण करतो, संत वारीला जात होते आपण जातो, बरोबर? संत उपवास व्रत वैकल्य करत होते आपण करतो. पण मग संतांना भगवंताची प्राप्ती झाली, त्यांना त्यांचं ध्येय मिळालं आणि आपल्याला मिळत नाही. फरक कुठे पडतोय? एक व्यक्ती डॉक्टरकडे गेला, त्याचं पोट दुखत होतं. डॉक्टरांना त्यांनी सांगितलं, डॉक्टर साहेब माझं इतकं पोट दुखतं ना, तुम्ही काहीही करा पण माझं पोट बरं करा. डॉक्टर साहेबांनी त्यांच्याजवळ ज्या काही गोळ्या औषधं होते ते त्याला दिल्या आणि त्याला म्हटलं जा तू, थोड्या वेळाने तुला बरं वाटेल. तो घरी गेला, त्याने औषध घेतलं. थोड्या वेळाने दुसरा आला पेशंट, त्यानेही तेच सांगितलं, माझंही पोट दुखतं आणि मलाही औषध द्या. तेच औषध उचललं दुसऱ्या व्यक्तीला दिलं, दोघंही घरी गेले. दुसऱ्या दिवशी त्यातला पहिला जो भेटला होता ना तो म्हणाला, डॉक्टर साहेब काल तुमच्याकडे आलो ना, तुम्ही जे काही गोळ्या औषधं दिल्या होत्या काही क्षणात बरं वाटलं हो मला. पण दुसरा जो होता ना तो भेटल्या म्हणतोय, काय डॉक्टर साहेब 5-50 रुपयात घातलं मला, त्या गोळ्यांनी औषधांनी काडीचा फरक पडला नाही. आता मला सांगा, पोट दोघांचंही दुखत होतं, औषध तेच होतं, मग एकाला परिणाम चांगला आणि दुसऱ्याला वाईट, असं का? काहीतरी त्यामागे कारण असेल ना. आता औषध तर तेच आहे, फॉर्म्युला एकच असतो ना औषध बनवण्याचा, मग औषध तेच पण गुण वेगळ्या, प्रत्येकाला वेगळा वेगळा, असं कारण असण्याचं. मग डॉक्टरांनी विचार केला, का रे बाबा सकाळपासून संध्याकाळपर्यंत तू काय खाल्लंस, आणि दुसऱ्यालाही विचारलं. म्हणजे त्यांच्या त्या ह्याच्यातून बघण्यातून आलं की एकाने पथ्य पाळली आणि दुसऱ्याने पाळली नाही. मग गुण कसा येणार? एकदा शेष नारायणचं पोट दुखायला लागलं. आता शेष नारायणाला 1000 फणे आहेत, 1000 डोळे, 1000 फणे. शेष नारायणाच्या पोटात दुखायला लागले, इतक्या असह्य कळा झाल्या की बरंच वाटेना. म्हणून देवांचे डॉक्टर कोण आहेत? अश्विनी कुमार. अश्विनी कुमारांना बोलावलं की शेषाचं पोट दुखते, तुम्ही लवकर या आणि जे काय असेल ते औषध त्यांना द्या. आता पूर्वी नाडी परीक्षण होतं, आता डॉक्टरकडे गेल्यानंतर आपल्याला सांगावं लागतं की मला काय झाले. डॉक्टर काय काय विचारतो? सगळी लक्षणं विचारतो. तुला ताप येतो, डोकं दुखते, पोटात दुखते, इथं दुखते, तिथं दुखते, हे झालंय,
सगळं विचारून घेतो आणि मग औषध देतो. पूर्वी वैद्य तसं करत. आल्यानंतर त्याची नाडी परीक्षण केलं जायचं, का कफ वात पित्त याचं परीक्षण केलं जायचं आणि काय झालं हे डॉक्टर सांगत होता. आता आपण डॉक्टरांना सांगतो. हा फरक आहे, म्हणून गुण पण तसाच आहे. मग पूर्वीच्या त्या डॉक्टरांनी अश्विनी कुमारांनी त्यांचं नाडी परीक्षण घेतलं. आता कसं केलं असेल मला सांगता येत. आता शेपटी पकडली होती की मान पकडलेली माहिती नाही, पण परीक्षण केलं. परीक्षण केल्यानंतर त्यांना कळालं की कशामुळे पोट दुखते. त्यांनी एक काढा बनवून दिला आणि त्यांना म्हटलं की हा काढा त्यांना सकाळ संध्याकाळ द्यायचा. ते निघून गेले. तो काढा 2 दिवस झाला घेत होते, पण फरक काही पडत नव्हता. परत एकदा निरोप पाठवतो. त्यांना म्हटलं की अहो इतकं तुम्ही काढा बनवून दिला, नाडी परीक्षण केलं, तरी पण गुण मात्र अजिबात आला नाही. परत त्यांनी तोच काढा बनवून दिला. आता पूर्वीच्या डॉक्टरांची औषधं लिमिटेड होती, पण गुण मात्र हमखास होता, म्हणून त्याने परत तोच काढा बनवून दिला. परत फरक येत ना. शेवटी मग असं ठरलं की आता आम्हीच येतो घेऊन आणि बघतो काय झालं. म्हणून ते स्वतःच औषध घेऊन आले. समोर बसले. माझ्या समोर तुम्ही औषध घ्यायचं. औषध घेताना त्यांच्या लक्षात आलं, ज्या वाटीमध्ये तो काढा होता तर शेषाच्या डोळ्यातून सतत विषाच्या वाफा निघत होत्या, ज्वाळा निघत होत्या आणि ते औषध पोटात जाण्याच्या आधीच त्याचा गुण नष्ट होत होता आणि ते औषध घेतल्यानंतर त्यांना गुण पडत नव्हता. मग हे वर्म कळालं आणि म्हणून मग काय सांगितलं, सगळ्या डोळ्यांना पट्टी बांधा आणि तेच औषध परत करून दिलं, लगेच गुण आला. म्हणजे काय, तर जोपर्यंत आपल्याला भक्तीचं वर्म कळत नाही तोपर्यंत गुण येणार. आपलं तेच चुकले. संत जे भक्ती करतात तीच भक्ती आपणही करतो, त्यांनी जे केलं तेच आपण करतो. मग फरक कुठे पडतो, तर आपण पथ्य सांभाळत नाही आणि आपल्याला भक्तीचं वर्म कळालं. मग भक्तीचं वर्म काय आहे, कोणती भक्ती देवाला आवडते. खरं तर आपण आपल्याला आवडणारी भक्ती करतो आणि संतांनी देवाला आवडणारी भक्ती केली. आपण आपल्याला जर हा देव आवडत असेल ना, तर त्याच्यासाठी जे लागेल ते आपणच ठरवत असतो. सत्यनारायणची पूजा करायची ठरवली तर लांब लिस्ट दिली जाते, पण मग आपण जेव्हा सामान आणायला दुकानात जातो तेव्हा विचारलं जातं, खारका बदाम कशासाठी पाहिजे, कशासाठी पाहिजे. जर म्हटलं सत्यनारायणासाठी तर ते एक वेगळा डबा असतो, त्याच्यातली काढून दिली जातात आणि खायला सांगितली तर वेगळी दिली जातात. म्हणजे देवासाठी आपण खिडकी खराब झालेली अशी खारका बदाम आणतो आणि मग सांगतो की देवा मला, किती मोठी लिस्ट असते. संकल्प सोडताना एकदा विचार करा, एवढी लांब शेम ऐश्वर्य वैभव सगळंच पाहिजे. कशामध्ये, त्या 5 खारका बदाम, ती पण कशी किडलेली. म्हणजे आपलं कुठं चुकतं, तर आपण देवाला आवडणारी भक्ती करत नाही, तर आपल्याला आवडणारी भक्ती करतो. मग देवाला आवडणारी भक्ती तरी कोणती आहे, देवाला अशी कोणती भक्ती आवडते, तर ती भक्ती तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतो. Thank you.
तेची थोर भक्ती आवडते देवा आणि संकल्पावी माया संसाराची. कोणती भक्ती आवडते? तर जे प्रेम आपण संसारात ठेवतो ते प्रेम फक्त काढायचं आणि देवाच्या चरणी लावायचं. कारण देवाला दुसरं काहीच नको. जर आपण म्हणतो की सत्यनारायणच्या पूजेला एवढी लांब लिस्ट असते, पण खरं तर देवाला काहीच लागत काही न लगे एक भावाची. कारण फक्त भाव पाहिजे. कारण तुम्ही आम्ही देतो ना, त्याच्यात आपला भाव नसतो. त्याने नेलं म्हणून आपण आरतीचं ताट नेतो. तिने देवीला साडी चोळी जर वाहिली तर आपण वाटतो का? तर कुठेतरी आपला कमीपणा व्हायला नको. माझ्याकडे पण तेवढंच आहे हे सांगण्यासाठी म्हणून वाहतो, म्हणून त्याच्यामध्ये ती भक्ती घडत नाही. मग आपण काय केलं पाहिजे? तर संसार सगळेच करतात. तुकोबारायांनी पण केला, सगळ्या संतांनी संसार केला. पण कसा केला? आपल्या आणि त्यांच्या संसारात फरक एकच होता की आपण संसार करत असताना संसार एके संसार आणि संसार दुन पण संसारच. मग संसारातून बाहेर जाऊन, कारण काही गोष्टी या होत असतात आणि काही गोष्टी या जाणून बुजून कराव्या लागत असतात. तुम्ही विचार करा, ज्या आईने आपल्याला जन्माला घातलं, ती आई ते लेकरू बोलत नसतं, तिथपासून ते शेवटपर्यंत जोपर्यंत त्याची कोणी येत नाही तोपर्यंत त्याला सांभाळते, किंवा तिचा कोणी होत नाही तोपर्यंत सांभाळते. त्याला जे पाहिजे जे नको, त्याचं कुठे दुखते, काय पाहिजे असेल, कसं ठेवायचं, काय त्याच्या आयुष्यासाठी लागेल, ती प्रत्येक गोष्टीची काळजी आई करते. हे सगळ्यांना पटतं ना? मग मला सांगा, ज्या आईचा जन्म जन्मांतराचा आपला संबंध आहे, किती जन्मापासून आलं? 84 लक्ष योनी फिरून आलं. 83,99,999 योन्या पार करून आपण इथपर्यंत आलेलो आहोत. आणि इथून पुढे किती करायच्या हे आता मात्र आपल्या हातात आहे. मग इथून सुटायचं की पुन्हा अडकायचं हे आपल्याला ठरवायचं आहे. मग जी आईचा संबंध जन्मजन्मांतराचा आहे, कारण तिने हा सुंदर असा नरदेह दिला, नवे त्याच्यात जी चेतना भरली ना, ती त्या आईने भरलेली. तिचा अंश बाजूला काढला आणि तो अंशी आणि अंश आपण, तुम्ही आणि भगवंत असा आपला संबंध आहे. जी आई आपल्या जन्मभरासाठी लागेल, नवे 4 पिढ्यांना संपणार नाही एवढा आपल्यासाठी करून ठेवते, तर ती जन्मांतराची जी आई आहे ती आपल्या लेकराला टाकेलच कसं? ती वाऱ्यावर सोडून देणार आहे? हा विश्वास आपल्या भगवंतावर नाही ना, म्हणून आपण संसारामध्ये आटापिटा करतोय. प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी आपला अट्टास असतो. एक घर झालं, एक मजला चढला की तो गॅलरीत बसून समोरच्या दुसऱ्या मजल्याकडे बघतो आणि विचार करतो, त्याचे 2 चढले, माझा अजून एकच आहे. तो दुसरा चढण्यासाठी म्हणून पुढचं आयुष्य दुःखात. जो सायकलवाला आहे ना, तो विचार करतो, मोटरसायकलवाला माझ्या पुढून जातोय म्हणजे मी कमी आहे, कुठेतरी माझ्याकडे काहीतरी कमी आहे. एक 4 व्हीलर आली तर त्याच्यापेक्षा टॉप मॉडेल पाहिजे, ती आली तर तिच्यापेक्षा भारी शेजारच्याने घेतले ती पाहिजे. म्हणजे कुठेही आपली हाव संपत नाही, कुठेही आपल्यामध्ये जी काही तळमळ आहे संसाराबद्दलची ती संपत नाही, इच्छा संपत नाही, वासना संपत नाही. खरं तर ह्या सगळ्या आपण जे काही थाटलंय ना संसारामध्ये, ते सगळं जे थाटलंय, तर एक साधासा विचार केला की जी आई मला जन्मभर पुरेल इतकं देते, मला जी कळत नाही ते ती माझ्यासाठी करते, तर ज्या आईने मला इतक्या वर्षापासून सांभाळले, नवे इतक्या योन्यांपासून सांभाळले, ती आई माझ्यासाठी संसार करेल की नाही? आपल्याला वाटतं की मी केलं नाही तर होणार नाही, पण जाऊन बघा, तुम्ही गेल्यानंतर जेवढं उत्तम होतं ना तेवढं आधीही होत नसतं. म्हणून फक्त जावं लागतं त्याच्यासाठी, मग कळतं की मी गेल्यावर काय होतं. पण आपल्याला असा एक खोटा आत्मविश्वास आपल्या मनामध्ये आहे की माझ्याशिवाय संसार होणार नाही. मुलं म्हणतात तू बाबा जाऊनच बघ मी किती छान करतो, म्हणजे आपल्या वाचून कुणाचा अडत नाही. आणि हा आपण जो खोटा एक अहंकार मनामध्ये धरून ठेवलेला आहे की मी आहे म्हणून माझं घर चालतं, मी करतो म्हणून माझा संसार चालतो, एकदा सोडून बघा. संतांनी संसार सोडून दिला तरी त्यांचा संसार झाला, कारण संतांना ते वर्म कळालं होतं
की संसारासाठी आटापिटा करण्याची गरज नाही. तो नाही केला तरी होणार आहे. मग होणार नाही ते काय? तर परमार्थ. परमार्थ जर आपण नाही केला तर तो होणार नाही. तुम्ही कीर्तनाला नाही गेले, पदरात काही पडणार नाही. तुम्ही कथा नाही ऐकली, पदरात काही पडणार नाही. तुम्ही आयुष्यभर भजन नाही केलं, देवाचं चिंतन नाही केलं, शेवटी जाताना रडत रडत जावं लागेल. म्हणजे जे करायचं आहे ते आपण सोडून देतो आणि नाही करायचं ते अट्टहासाने करतो. हेच खरं तर आपल्याला भक्तीचं वर्म आहे, की आपल्याला कळत नाही की जे काय करायला पाहिजे आणि काय सोडायला पाहिजे. कारण जे सोडायचंय ते कळालं की काय करायचं ते आपोआप कळतं. मग तुकोबाराय म्हणतात की हेची थोर भक्ती आवडते देवा आणि संकल्पावी माया. पण ती कधी संसारातली माया आपली निघणार? कधी निघणार? जोपर्यंत आपल्याला कळत नाही की ह्याच्यातलं जे सगळं इथं दिसतं ना त्याच्यापैकी माझं काहीच नाही, कुणीच माझं नाही. शेवटी जाताना काय घेऊन जायचंय? काही न्यायचंय का? एखादं बंडल? कुणाच्या कफनाला खिचा नाही. त्यामुळे एखादं बंडल चुकून राहण्याची पण शाश्वतीच नाहीये. म्हणजे कुणालाच खिचा शिवलेला कितीही श्रीमंत असू दे, जाताना मांजर पण का कुणाला आणलंय रेमंड वगैरे असं काय नाही ना. म्हणजे आपल्यासाठी सगळ्यांसाठी जे आहे तेच आपल्यासाठी आहे. जाताना आपण काहीच नेणार नाही. इथे जे आहेत ना सगळे घरातील त्यातलं कोणी माझ्या बरोबर येणार नाही. माता पिता बंधू भगिनी कोणी नमवती निर्वाणी, इष्ट मित्र स्वजन सखे येतो सुखाची मांडणी. एकला मी दुःख भोगी कुंभभाग जाजणी, एकला मी दुःख भोगी कुंभभाग जाजणी. तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोनी, तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोनी. माता पिता बंधू भगिनी हे तो कोणी न पावताली निर्वाणी. म्हणजे शेवटच्या क्षणाला याच्यापैकी कोणी येत नाही. इष्टमित्र स्वजन सगळे सुखात येतात, दुःखात कोणी विचारून बघत नाही. म्हणजे शेवटच्या क्षणाला यातलं जर माझं काहीच नाही, त्या संसारावर इतका जीव का? जो इतका सुंदर असा नरदेह मिळालाय तो कशासाठी दिलेला आहे? कारण ज्याचा आहे ते त्याच्यासाठी वापरत नाही म्हणून दुःख. ज्याने ज्याच्यासाठी हा दिलाय देह दिलाय, कशासाठी दिलाय? देवे दिला देह भजना गोमटा आणि तो झाला पाटा बागी गेला, तोया झाला पाटा बागी गेला, झाला पाटा बागी गेला. देवे दिला देहा भजना गोमटा, तोया झाला पाटा बागी गेला, तोया झाला पाटा बागी गेला. देवे दिला देहा भजना गोमटा, तोया झाला पाटा बागी गेला. देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला पाटा बाधिके. आपल्याला बाधा जडली या संसाराची, हे माझं ते माझं ते माझं. शेवटी जाताना कोणी नाही कोणाचं. शेवटी एकल्याने आपलं घर कुणाचे कुणी मानवा तुझे नव्हे रे कोणी, नाही कुणाचे कुणी मानवा तुझे नव्हे रे कोणी. आणखी एकला दासित प्राण्या माझे माझे म्हणूनी, आणखी एकला दासित प्राण्या माझे माझे म्हणूनी. प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार. नाही कुणाचे कोणी आणि तुझे नव्हे रे. अंती जाशील प्राण्या माझे माझे. एकलंच जायचंय, एकलं आलो आणि एकल्यानेच जायचं. मग इथं येऊन मांडायचं काय? प्रत्येकाला वाटतं हे घर माझं, ही गाडी माझी, हा संसार माझा, मुलं माझी, पत्नी माझी, सगळं माझं. बरोबर? मग बरोबर तर काही येत नाही.
मग जर तुझं आहे तर तुझ्यासाठी उपयोगी पडत नसेल तर त्याला माझं म्हणण्यापेक्षा जे शेवटच्या क्षणाला उपयोगी पडणार आहे त्याला माझं म्हणून बघ ना. पण आपण ते म्हणत नाही. मग हाच तर फरक संतांच्यात ना आपल्यामध्ये आहे. संतांनी जी भक्ती केली तीच आपण करतो, फक्त वर्म कळत नाही. भगवंत किंवा तुकोबराय म्हणतात की देवाला जे आवडतं ना ते कर. मग ते काय करायचं तर संकल्पावी माया संसारात आधी जाणून घ्यायचं, बाबा हे समोर सगळं दिसतं ना यातलं माझं काहीच नाही. माझं काय आहे तर एकटा माझा भगवंत. आज जो गणपती बाप्पा आहे खरं तर त्या गणपती बाप्पाला एकच प्रार्थना करायची असते प्रत्येकाने. आपण काय करतो गणपती बाप्पा आणतो पण कशासाठी, संसारातील सुख मिळावीत म्हणून, निर्विघ्नपणे माझा संसार चालावा यासाठी आपण गणपती बाप्पाला आणतो. पण खरं तर संतांनी पण गणपती बाप्पाला पूजलं, कारण आराध्य दैवत आहे प्रत्येकाचंच. मग हे गणपती बाप्पा एक प्रतीक आहे. गणपती बाप्पा प्रतीक. आधी नवीला गणपती. ओम नमोची आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधार. प्रत्येकाने आपल्या कार्याची सुरुवात करण्याआधी गणपती बाप्पाला नमन केलं. का केलं? संतांनी नमन केलं ते आपलं आध्यात्मिक कार्य निर्विघ्नपणे पार पाडावं. ज्या भक्तीची तुम्ही आम्ही सुरुवात केलेली नाही ती भक्ती शेवटास जावी, साध्यापर्यंत पोहोचावं म्हणून गणपती बाप्पाला नमन केलं. मग आपण काय मागावं? प्रत्येक जण भेटला की आता तर नवीन समस्या निर्माण झाली. मुलगा दिसला वयात आले की तो म्हणतो माझ्यासाठी मुलगी बघा, ताई माझ्यासाठी मुलगी बघा. खरं तर आता हे सांगण्याची वेळ आलेली आहे की बाबा जर तुला खरंच मुलगी हवी असेल ना तर एक माळ घाल, टोपी घाल, गंध लाव आणि विठ्ठल विठ्ठल म्हण, तो तुझ्यासाठी कोणीतरी शोधून ठेवील. नाहीतर मग काय होईल, सगळे ब्रह्मचारी, बाल ब्रह्मचारी. कारण आपल्याला मुली नको आहेत ना. कशासाठी पाहिजे मुलगी? वंशाचा दिवा तर मुलगा आहे. मुलगी कशासाठी पाहिजे? पण ज्यांना नाही ना त्यांना कळतं की मुलगी काय असते. पण इथून पुढचा काळ असा येणार आहे की मुलाला मुलगी मिळणार म्हणून व्यसनी बनण्यापेक्षा भगवंताच्या नामाचं व्यसन लावून घ्या. म्हणजे मुली काय तुम्हाला जी पाहिजे ती सुंदरी मिळेल. पण त्याच्यासाठी आधी भगवंताला शरण गेलं पाहिजे. या संसारामध्ये जे काही आहे ना ते सगळं मायेचं आहे. माया म्हणजे इथे जो तुकाराम महाराजांनी अर्थ सांगितलाय मायेचा तो म्हणजे प्रेम. आपल्या सगळ्यांवर प्रेम असतं एक देव सोडून. देव सोडलं तर आपलं सगळ्यांवर प्रेम असतं. मग तुकाराम महाराज म्हणतात की जी माया तू संसारामध्ये लावली ना ती माया काढ आणि कुठे लाव? भगवंताच्या चरणी. देव लांब, देवाला शोधायला जाण्याची गरज नाही. कारण जे देवाला शोधायला गेले ते परत आले नाही. आलं का कोण? नाही. जे जे गेले देव पहावयासी गेलो तेथे देवाची होऊनी, असा प्रत्येकाचा अनुभव आहे. म्हणजे देवाला शोधायला जाण्याची गरज, गुरुला शोधायला जाण्याची गरज. साधना इतकी करा की देव पाय चालू नये, नवे गुरु तरी पाय चालू नये. जर त्याची साधना इतक्यापर्यंत जात असेल तर गुरु, आणि खरं तर गुरु सद्गुरु हे भगवंताचं रूप आहे. प्रत्येक ठिकाणी आईला जाता येत नाही, म्हणजे देवाला जाता येत नाही म्हणून आई निर्माण केली संसारासाठी आणि अध्यात्मासाठी. प्रत्येकासाठी एक गुरु निर्माण केला. का निर्माण केला? खरं तर परीक्षितासाठी भगवंतालाच यावं लागणार होतं. पण भगवंताने कोणाला पाठवलं? श्री शुक मुनींना पाठवलं. खरं तर भगवंताचाच अंश आहे प्रत्येकाला. जसं परीक्षिताला 7 दिवसात मृत्यू आहे, तुम्हा आम्हाला सगळ्यांना 7 दिवसातच आहे. 8वा दिवस कोणासाठी आहे? रविवार नंतर कोणी येत परत समोर येईल. म्हणजे प्रत्येकाचा 7 दिवसात एक तरी दिवस ठरलेला आहे. मग जाताना काय करून जायचं? जे मागचे गेले, आजा गेला, पंजा गेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. मग सगळे जर त्याच मार्गाने गेलेत, मग आपणही त्याच मार्गाने गेलो तर आपणही त्यांच्या सारखेच नष्ट होणार आहेत. आपल्या आजोबा पंजोबांची नावं विचारली तर मुलांना सांगता येत नाही, का तर त्यांनी जाताना काही करून ठेवलं. म्हणून जाताना असं काहीतरी करून जा की जाताना जसं तुकोबारायांचं नावच तुम्ही आम्ही घेतोय, कारण त्यांनी त्यांचं जीवन झिजवलं. कशासाठी? तर भगवंताच्या भक्तीसाठी.
आपण संसारात इतकं झिजतो की पायाला फोडं येतात, पण तरी आपण संसाराची माया सोडत नाही. मग एवढी लटकी माया जी आहे की स्वतःला प्रत्येकालाच कळतं की हा संसार माझा नाही आणि यातलं माझं कुणी, यातलं बरोबर काही येणार. मग जाताना काय करून जायचंय, तर भक्ती करून जायचंय, नामस्मरण. हरिनामाच्या बँकेमध्ये राम नाम तुम्ही करा जमा. मग हे करत असताना पहिल्याच चरणात तुकोबराय म्हणतात, हेची थोर भक्ती आवडते देवा आणि संकल्पावी माया संसाराची. मग संसाराची माया संकल्पिली, कदाचित आपण ती काढली सुद्धा आणि देवावर लावली. पण मला सांगा, 4 दुःख प्रत्येक जीवाला आहेत. कोणती 4 दुःख आहेत? तुम्ही म्हणत असा ताई तुम्ही 4च सांगितली, आमच्याकडे लांब लिस्ट आहे. असा एक क्षण जात नाही की आपण दुःख भोगत नाही. पण तरी साधू संत म्हणतात की ह्याच्यापेक्षा आपल्याला जी वाटतात ना ती अगदी तुच्छ असलेली दुःख आहेत. पण जी जन्मांतरापासून चालत आलेली दुःखे आहेत ती म्हणजे जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी. ही 4 दुःख जी आहेत ती प्रत्येक जीवाला भोगावी लागतात, यातून कुणीही सुटला नाही. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला कारे कुणी जीवनात. कुणीच दुःख मुक्त जगले, प्रत्येकाला या 4 दुःखाला सामोरं जावं लागतं. मग ही 4 दुःख संपवायची कशी? 4 दुःख संपवायची कशी? तर पहिला तर देवाला शरण गेलं पाहिजे. कारण आपण एक वेळेस सद्गुरूला शरण जाऊ, एखाद्या कदाचित देवाला पण जाऊ, पण गुरुला जाणार, कारण गुरु काहीतरी विचारणारा असतो, बाबा हे तुझं चुकलंय ते सोड तर मी तुला जवळ करेन. पण देव तुम्ही कसंही जा ना, तरी पण तो आशीर्वादच देतोय. म्हणून कसं जावं हे आपल्याला कळायला पाहिजे. मग सद्गुरूला किंवा देवाला शरण जाणं हे पहिलं आपलं कर्तव्य आहे. दुसरं म्हणजे संसाराबरोबरच पुढच्या प्रवासाची तयारी करणं, म्हणजे ज्याच्यासाठी हा नरदेह मिळालाय त्याच्यासाठी तो वापरणं, हे आपलं दुसरं काम आहे. कारण आधीच म्हटलं की देवे दिला देह भजना, आपण तो भोजनासाठी लावलाय. एक एकादशी करायची म्हटली तर संतांनी जी भक्ती केली तीच आपण करतो. फक्त फरक काय आहे, तुकोबारायांनी एकादशीचं व्रत केलं, आपण पण करतो. बऱ्यापैकी ज्याच्या गळ्यात माळ आहे कमीत कमी तो तरी एकादशी. पण एकादशीचं व्रत कसं आहे, तर दशमीच्या दिवशी एक भुक्त राहायचं, एकादशीच्या दिवशी पूर्ण दिवस निर्जला, आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीच्या दिवशी एकच वेळा जेवण घ्यायचं असतं. आपली दशमीच्या दिवशी उद्या एकादशी म्हणून जरा जास्तच खाऊन घ्यावं, इथून आपली सुरुवात. उद्यासाठी साबुदाणा आजच भिजत घालायचा. इतकी रेलचेल असते एकादशीच्या दिवशी, जेवढे पदार्थ महिनाभरात होत नाही तेवढे एक एकादशीला होतात. म्हणजे एकादशी कर पण सारा दिवस सर, द्वादशी दुसरा दिवस उगवत नाही, तिथून संसाराची म्हणजे त्या स्वयंपाकाची तयारी. सकाळी तर जेवतोच, दुपारी परत जेवतो, संध्याकाळी. कशी एकादशी आपल्याला पावणार हो? मग संतांनी केलं, त्यांनी एकादशीचं व्रत केलं, आपणही करतो. फरक कुठे आहे? वर्म चुकलंय आपलं. फराळ, तिथं फलाहार होता त्याला आपण केला, जाऊ दे फराळ तर फराळ. ते तरी आपण खातो का? किती खातो? अहो सकाळपासून बघत, सकाळीच तयार होते, अगदी भातानी पोट भरत नसेल एवढं त्या बगरीने भरत, तरी 3 टाइम खातो, जे मिळेल ते खातो. कशी एकादशी पावणार हो? एक एकादशीचं व्रत करणाऱ्याला भगवंत भेटला, आपण आयुष्यभर करतो तरी आपल्याला देव स्वप्नात पण येत आणि कधी येणार पण. कारण आपलं वर्म चुकलंय. जे संतांनी केलं ते आपण करत, आपण त्यांच्या सारखं करतो, पण त्यांनी केलं ते करत नाही. कारण आपल्याला निरीक्षण करायचे. शेजारच्या घरी टीव्ही आला, आपल्या घरी त्याने 32 इंचाचा असेल, आपल्या घरी 64चा पाहिजे, नसला का लगेच बाई दुःखी. त्याच्या घरी 4 व्हीलर, तर त्याची जी आहे त्याच्यापेक्षा टॉप मॉडेल माझ्या घरी आलं तर मी सुखी. म्हणजे आपल्याला सतत दुसऱ्याचं अनुकरण करायची सवय लागली. खरं तर एवढं अनुकरण साधू संतांचं जर आपण केलं तर आपणही देव होऊ ना. ते जर तरुण गेले, आपण जाणार नाही का? खरं तर हा भवसागर प्रत्येकाला तरुण जायचंय, पण ते जाण्याआधी आपल्याला 4 दुःख संपून जायचे. पहिलं दुःख आहे जन्माचं. वाटतं का आपल्याला दुःख आहे असं? आपल्याला वाटतं जन्माचं दुःख आहे? किती दुःख आहे?
गर्भवासाचं काय सांगू, गर्भीच्या यातना. त्या गर्भाच्या यातना इतक्या आहेत की 9 महिने 9 दिवस अगदी विष्ठेच्या लेपामध्ये मल मूत्र विष्ठा या सगळ्यामध्ये तो जीव अडकलेला असतो. त्याची नाळ गळ्यात अडकलेली असते. प्रत्येक क्षणाला त्याला तर मागचा जन्म आठवत असतो. त्या जीवाला तो प्रार्थना करत असतो, हे भगवंता एकदा मला तू यातून सोडव, फक्त एकदा सोडव. आठवीन पाया हा माझा नवस, आठवीन पाया हा माझा नवस, आठवीन पाया 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 माझा नवस. रात्री दिवस अनुरागा, रात्री दिवस अनुरागा, रात्री एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरितांचे जाळे उगोनिया. आठवीन पाय हा माझा नवस, रात्री ही दिवस पांडू. हे भगवंता एकदा मला यातून तू सोडवलंस ना की फक्त तुझं आणि तुझंच भजन करेन. हे कुठपर्यंत, कुठपर्यंत? 9 महिने 9 दिवस जात नाही. एकदा का तो बाहेर आला की जो सोहम सोहम म्हणणारा जीव असतो ना, तो काय म्हणायला लागतो? कोहम कोहम कोहम. म्हणजे जसा मायेचा प्रभाव चढतो या संसारामध्ये आल्याबरोबर तो जीव लगेच विसरून जातो. मी काही सांगितलं नाही. एकदा तो देवाला विसरला की त्याच्यात मदत करते ती म्हणजे सुईण. ती काय करते? भगवंताशी असलेली नाळच कापून टाकते आणि डायरेक्ट त्याला वेगळंच करून टाकते. मग आपण त्याला एक दुसरं नाव देतो, पिंट्या, बाळ्या, जो कोणी असेल तो. प्रत्येकाला एक नवीन नाव मिळतं आणि आपण विसरून जातो की मी त्याचा अंश होतो, त्याच्यासाठी आलो होतो आणि त्याच्याकडे प्रार्थना केली होती. म्हणजे हे गर्भीचं जे दुःख आहे ना, ते गर्भीचं दुःख जर आपल्याला घालवायचं असेल तर भगवंताशी एकरूप होणं, जाताना इथून काहीतरी करून जाणं, हे खूप महत्वाचं आहे. मग गर्भीच्या यातना जर चुकवायच्या असतील तर आपल्याला 84चे फेरे चुकवावे लागतील. आणि ते फेरे चुकवायचे असतील तर काय करावं लागेल? प्रत्येक क्षणाला भगवंताचं नामस्मरण, प्रत्येक क्षणाला. कारण नाम इतकं चांगलं आहे आणि इतकं गोड आहे, ती एकदा घेऊन बघा. गोडी लागली की परत सुटत नाही. कारण तो चाळा लागावा. गोविंद गोविंद मना लागलिया छंद, नित्य गोविंद गोविंद. तो भगवंताच्या नामाचा एकदा चाळा लागला की आपल्या गर्भीच्या यातना संपून जातील. आता पहिलं झालं जन्म, मधला काळ सोडून द्या. दुसरं आलं ते म्हणजे शेवटचं मृत्यू आहे. पण त्याच्यामध्ये जरा आणि व्याधी, म्हातारपण. कोणाला चुकलंय का? जो गुलाबी असा गाल असलेला जो चेहरा होता ना, म्हातारपणात जेव्हा सुरकुत्या पडतात, नाक गळू लागतं, तोंड गळू लागतं, तेव्हा किती मोठा बंगला असू द्या त्याच्यासाठी एक स्वतंत्र खोली बनवून ठेवली जाते. प्रत्येकाने हे लक्षात ठेवा की आपल्यासाठी एक स्वतंत्र खोली असणार आहे. कारण तिथं ती जी सेजेची कामिनी राहिलं दूर, ती प्रत्येक वेळेस आपल्याला जे जे आपलं वाटतं ना, शेवटच्या क्षणाला बघा कुणीही आपल्याला जवळ करणार नाही. एकदा याला फक्त म्हातारपण येऊ द्या. म्हातारपण आलं की आपलं संपलंय. म्हणजे संसारामध्ये जसं वय वाढतं ना, तशी त्याची किंमत
कमी होते आणि परमार्थात जसं वय वाढतं ना तशी त्याची किंमत वाढते. आता माझ्यासारखी जर नवीन कोणी कीर्तनकार आली ना, सुरुवातीला वाटतं की आताची पोरगी ती काय सांगणार आहे, 4-10 वर्ष जाऊ दे, जे असं सांगणारे होते ना तेच परत येऊन पाया पडतात. का तर ती किंमत वाढत असते, ती परमार्थात संसारात कमी होत असते. पण आपल्याला कमी करून घ्यायची वजाबाकी आवडते, गोळा बेरीज नको. परमार्थ कोणाला आवडत नाही, पण तो आवडल्याशिवाय इथून सुटता येणार नाही. मग सुटण्याच्या आधी काय करावं, तर हे म्हातारपणाचं जे दुःख आहे ते घालवायचं असेल तरी पण जन्मभरासाठी काय करावं लागेल, सतत नामस्मरण करावं, त्या देवाला आठवावं लागेल. जरा व्याधी कुणाला चुकल्यात का, कोणताही जे आपण म्हणतो ओलीकाडी 56 आजार, प्रत्येकाला काही ना काही त्रास आहेच. मी तर म्हणेन की जेवढा सुखवस्तू घरातील व्यक्ती तेवढे त्याला आजार जास्त. एखादा शेतकरी असेल ना, दिवसभर काम करेल तरी तू सुखाने जाऊन झोपतो, उशी असेल, एक चटई असेल, बस झाली. पण 10 लाखच्या गादीवर झोपणारा श्रीमंत सावकार सुखाची झोप घेऊ शकत, त्याला गोळीशिवाय झोपच येत नाही, कारण इतकी माया कमावलेली असते की ती माया त्याला झोपू देत नाही. म्हणजे प्रत्येकाला गोळ्यांशिवाय, आता खरं तर गोळ्यांवर खाण्यावर कमी जगतात आणि गोळ्यांवर जगणारी माणसं जास्त आहेत. मग हा जो आहे की जरा आणि व्याधी, ह्या व्याधी संपवायच्या असतील तरी भगवंताशिवाय दुसरा तरणोपाय. आणि शेवटची जी दुःख आहे ते म्हणजे मरण. प्रत्येकाला जन्माला यावं लागतं आणि मरावं लागतं, पण हे कुठपर्यंत, किती वेळा जन्मा यावे आणि कितीदा व्हावे फजित. पण आपल्याला फजिती करून घ्यायची सवय झाली, आता त्याचं काही वाटत नाही. आता जरी कोणाला विचारलं बाबा तुला पुढचा जन्म कोणता पाहिजे, तरी आपण म्हणतो होच पाहिजेच. कधी सांगणार की आता बस झालं, किती योन्या फिरायच्या, आता तरी या योनीत. खरं तर हा ब्रिज आहे, हा ब्रिज जर सोडला की परत 84चा फेरा, मग इथून सुटायचं की परत अडकायचं हे आपल्या हातात, ते आपल्या कर्मावर अवलंबून आहे. आपण कर्म कसे करतो, आपल्याला आवडतील, रुचतील, माझ्या इंद्रियांना जे आवडतं ना ते आपण करतो. साधू संत ते करत नव्हते. साधू संतांनी त्या इंद्रियांना आकळलं होतं, म्हणून कासव भगवंताच्या समोर आहे. काय प्रतीत करतं कासव, काय दाखवून देतं की जेव्हा मला वाटतं ना तेव्हा मी माझी इंद्रिय बाहेर काढतो आणि भगवंता समोर येताना सगळी आतमध्ये घेतो. म्हणून आपण काय केलंय, आपली जी सगळी इंद्रिय आहेत ना त्यांना बहिर्मुख केलंय, त्यांना अंतर्मुख केलं तर ठाईचं बैसुनी करा एकचित्त, आणि आवडी अनंत त्या भगवंताला आपण अडवू शकतो. पण कधी, हे मन जेव्हा बसू देईल तेव्हा ना. आपल्या मनात रोज नवीन संकल्प, मी तर म्हणेन जेवढे क्षण आपण जगतो ना तेवढ्या क्षणाला आपल्या मनामध्ये नवीन संकल्प येतो. प्रत्येक जण संकल्प करतो, पुरा कोणाचा होत, करणारे खूप कमी आहेत. आज विचार करतो की आजपासून मी दारू सोडली, परत हात लावणार नाही. संकल्प कधी केलाय, आज सकाळी. संध्याकाळ झाली, गार वारा सुटला, घसा खवखवायला लागतो आणि मग विचार काय करतो, फक्त आजचा दिवस, परत हात लावणार, देवा शपथ परत हात लावणार. म्हणजे आपले संकल्प कुठपर्यंत, जोपर्यंत इंद्रिय शांत बसले, ज्या क्षणाला इंद्रिय वळवळायला लागली की आपले संकल्प सुटतात. साधू संतांनी एकदा केलेला संकल्प आयुष्यभर सांभाळला, म्हणून ते देवरूप झाले, म्हणून ते संत पदाला प्राप्त झाले. तीच भक्ती आपण करतो. आपण संताने माणूस म्हणून जगलो तरी खूप झालं. मग हे जर माणूस म्हणून जगायचं असेल तर काय केलं पाहिजे, हेची थोडं भक्ती आवडते देवा. आणि संकल्पावी माया, या संसाराची माया काढायची, प्रेम काढायचं आणि ते भगवंताच्या चरणी लावायचं. एवढं जरी केलं आपण तरी पण आपल्याला सतत कुरकुर असते, सतत कुरकुर. माणसाचा स्वभावच कुरकुऱ्या होऊन गेलाय. काहीही मिळालं तरी हे नाही माझ्याकडे, ते नाही, त्याला हे मिळालं, मला नाही मिळालं, हेच दिलं देवाने, मला असंच ठेवलं देवाने, मला हेच नाही दिलं, तेच नाही. आणि एवढा सुंदर नरदेव मिळालाय, तो विकला तरी तू आयुष्यभर जगशील. एक किंडी विकत घ्यायची असेल तर लाखो रुपये खर्च करावे, एक डोळा विकत घ्यायचा असेल तर तो घेणाऱ्याला कळतो. मग असा सुंदर नरदेव मिळाला तरी आपण कुरकुर करतो. ती कुरकुर कशासाठी, तर आपल्याला कळत नाहीये की भगवंताने मला काय दिलंय. आपण सतत विचार करतो, जे नाही मिळालं त्याचा विचार करतो. म्हणून संत म्हणतात
किंवा तुकाराम महाराज म्हणतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात, ठेविले आनंदे तैसेची राहावे, 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 सिद्धी असू द्यावे समाधान, सिद्धी असू द्यावे समाधान, ठेविले आनंदे तैसेची राहावे, ठेविले आनंदे तैसेची राहावे, ठेविले आनंदे तैसेची राहावे, ठेविले आनंदे तैसेची राहावे, ठेविले आनंदे तैसेची राहावे आणि चित्ती असू द्यावे समाधान. पण खरं तर भगवंताने आपल्याला सगळं दिलं, भगवंताने सगळं दिलं, फक्त एक गोष्ट भगवंताने त्याच्या जवळ ठेवली. ती कोणती? कोणती ठेवली? कारण ते जर आपल्याला दिलं असतं ना तर आपण देवाला परत विचारलं पण बाबा तुझा माझा काही संबंध नाही, या आपण थराला जाऊन पोहोचलो असतो. मग अशी कोणती गोष्ट आहे की ती भगवंताने त्याच्या जवळ ठेवले म्हणून आपण त्याला विचारतो? येईल कोणाला सांगतात? समाधान. कितीही समृद्धी असू द्या, तो समृद्धी महामार्ग जरी गेला ना, जो भिकारी होता तो करोडपती जरी झाला तरी समाधान, कारण समाधान भगवंताने त्याच्याकडे ठेवलंय हो. म्हणून आपण मंदिरात जातो, म्हणून आपण तीर्थयात्रेला जातो, म्हणून आपण देवदेव करतो, म्हणून कथा कीर्तन करतो. जर ते समाधान, आता ही सगळी जमलेत ना, हे फक्त समाधानासाठी बसलेत, ते मला बघायला आलेलं नाहीये तिथे की कोणती बाई आणली आणि ती काय बोलणार आहे. समाधान मिळतं म्हणून आपण इथं बसलो. भगवंताने ती एकच गोष्ट त्याच्याकडे ठेवले म्हणून ही सगळं चाललंय ना, हे फक्त त्या समाधानासाठी चाललंय. की विचार करा ना तुम्ही, कितीही श्रीमंत असू दे, कितीही श्रीमंत असू दे, तरी तो म्हणतो आता त्या अंबानीच्या, धीरूभाई अंबानीच्या कमीत कमी 50-100 पिढ्या बसून खातील एवढं आहे, तरी रिचार्ज वाढवला ना. म्हणजे कितीही पैसा आला तरी समाधान. आता त्याने ठरवलं असतं तो फुकट देऊ शकला असता की नाही, 1 रुपया घेतला असता तरी करोडोनी पडली असती, पण तरी समाधान. म्हणजे माणसाचा जो काही हाव आहे ना ती न संपणारी आहे. मग ती हाव जर संपवायची असेल तर कुठेतरी ह्या इंद्रियांना आपण अंतर्मुख केलं पाहिजे. ही जाणीव स्वतःला करून दिली पाहिजे की बाबा रे तुला किती मिळालं ना तरी हे मन, हे चित्त कधीही समाधान पावणार एका भगवंताशिवाय त्याला कुठेच समाधान मिळत नाही. कारण ते मिळत असतं तर आपण देवाकडे गेलोच, मंदिरात जाण्याची गरजच नाही ना. भगवंताकडे तर सगळंच आहे. भगवंताकडे ज्याने हे सगळं आपल्याला दिलंय त्यालाच वस्तू तीच उचलून आपण परत दिली, त्यात त्याला काय आनंद आहे का? काय आनंद नाही. पण तरी आपण मंदिरात जाताना पानं फुलं सगळं सगळं घेऊन जातो, का तर ते पूजेला लागतं म्हणून. मी म्हणेन की याचं काही गरज नाही, जाताना फक्त भाव घेऊन जा. श्रद्धा वल्लभते ज्ञान, श्रद्धावानाला ज्ञान मिळते. आपण काय केलंय, श्रद्धा आपली संसारावर आणि परमार्थात विश्वास, श्रद्धा नावाची गोष्टच नाही. देवावर विश्वास जर तो असता, जसा आईवर विश्वास ठेवतो तसं देवावर ठेवला असता तर संसार करायची गरजच नाही. ज्या ज्या संतांनी संसार सोडून दिला
त्यांचा संसार झाला नाही का? त्यांनाही मुलं बाळ होती, त्यांचाही प्रपंच चालत होता. समय से पहले आणि भाग्य से ज्यादा किसी को कुछ भी नहीं मिळत. वेळेच्या आधी आणि नशिबाशिवाय जास्त कुणालाच मिळत. प्रत्येकाचं कर्म संचित प्रत्येकाने आणले. प्रत्येक जण येताना संचित घेऊन आलेला आहे. 2 शिष्य एकाच गुरुकडे शिकतात. 2 शिष्य एकाच गुरुकडे शिकतात. एक डॉक्टर बनतो, पावड्याने पैसे ओढतो. डॉक्टरांचं विचारूच नका. कोरोनाच्या काळात तर हातच धुतले त्यांनी. जो मिळेल ते बकर कापले त्यांनी. म्हणजे एक पावड्याने पैसे ओढतो आणि दुसरा त्या केबिन मध्ये एक तरी पेशंट यावा यासाठी वाट बघत असतो. गुरु एकच, विद्या तीच, शिष्य 2. पण एकाच्याकडे पावड्याने पैसे येतात आणि एकाकडे मात्र रुपया बघायला मिळत नाही. फरक काय आहे? एकाच्या भाग्यात लिहिलं होतं म्हणून त्याला मिळालं आणि त्याची वेळ आली. एकाच्या भाग्यात लिहिलेलं नाही ना, म्हणून तो डॉक्टर असू द्या नंतर वकील असू द्या. आपण आपल्या मुलांना डॉक्टर बनवू शकता, वकील बनवू शकता, एखादा संत बनवून बघा. ती इच्छा पण आपल्या मनात येत. एखादं पोरग जर असं कीर्तनात बसलेलं असेल ना, तर त्याच्याकडे कुतूहलाने किंवा कौतुकाने बघणारी माणसं कमी असतात, पण त्याला चिडणारी, याचं शिकायचं वय, शाळेत जायचं, 4 पुस्तकं वाचायची, तर इथं वाजवत बसलंय असं म्हणणारे आपणच. म्हणजे जे करण्यासाठी आपण आलोय त्याच्यावर आपण दूषण लावतोय का? तर आपल्याला आवडत नाही म्हणून दुसऱ्यालाही ते आवडत. एखादा जर नवीन माणूस कथा कीर्तनात आला ना, तर त्याला चिडणारी 2-5, तो परत टाळला जे ठेवतो ना, परत त्याच्याकडे बघत नाही. म्हणजेच की आपल्याला जे आवडतं आणि जे भगवंताला किंवा जे संतांना आवडतं, जे देवाला आवडतं, ते आपण करत नाही. म्हणून काय तुकाराम महाराज म्हणतात की ठेविले अनंते तैशेची राहावी, चित्ती असू द्यावे. आपल्याला समाधान जर मांडलं ना, आहे त्याच्यात समाधान मांडलं, तर आपल्याला त्रास होणार नाही, दुःख होणार नाही. हेच अभंगाचं 3रं चरण. वाहिल्या उद्वेगा दुःखाची केवळ, वाहिल्या उद्वेगा दुःखाची केवळ, वाहिल्या उद्वेगा दुःखाची केवळ, वाहिल्या उद्वेगा दुःखाची केवळ,
वाढिल्या उद्वेग दुःखची केवळ आणि भोगणे ते फळ संचित प्रत्येकाने तयार केलंय. ह्या जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाचं संचित तो घेऊन आलेला आहे. आपण म्हणतो येताना तू काय आणलंस, खरं तर जे आणलं ते आपण कुणीच सांगत नाही आणलं ते सगळे सांगतात. येताना आपण आपलं प्रारब्ध घेऊन आलो, संचित घेऊन आलेलो आहे. मागच्या जन्मी जे जे केलंय ना, जेवढं शिल्लक राहिलं ते सगळं घेऊन आलोय आणि या जन्मामध्ये ते पूर्ण करण्यासाठीच हा जन्म मिळालाय. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे आणि तेची झाली अंगे हरिरो. ती जी वासना जी आहे ना, की जिच्यामुळे तुम्हाला मला इथे जन्माला यावं लागलं, ती वासनाच जर त्या देवाच्या चरणी वाहिली, त्या भगवंताच्या चरणी जर वाहिली, तर हा जो उद्वेग होतो ना प्रत्येकाला, जे दुःख होतं ते होण्याचं काही कारणच उरणार नाही. खरं तर 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय आहेत आणि त्या रथावर एक सेनापती आहे 11वा, तो म्हणजे आपलं मन. या मनाला आदेश देणारा कुणीतरी आहे, चांगलं आहे की वाईट हे सांगणारी आपली बुद्धी. आणि या बुद्धीच्याही पलीकडे जाऊन कोणीतरी फक्त निरीक्षण करतोय, तो म्हणजे आपला आत्मा. प्रत्येकाच्या शरीरामध्ये अंश रूपाने भगवंत आहे. खरं तर तो जर नसता, ज्या क्षणी हे चैतन्य निघून गेलं की मग ह्या शरीराला कोणी विचारत नाही. ह्या शरीरातून चैतन्य निघून जाण्याच्या आधी आपण म्हणत असतो हा हात माझा, हे पाय माझे, हे डोळे सगळं माझं. याच्या अर्थी याच्यामध्ये असणारं कुणीतरी वेगळं आहे ना. आपण माझं म्हणतो याच्या अर्थी मी कुणीतरी वेगळा आहे. हे ज्या क्षणाला आपल्याला कळेल की माझ्यात जो वावरतोय ना तो दुसरा कोणीतरी आहे, तर तो फक्त काय करतो, सगळ्यांचं निरीक्षण करतो. सगळ्यांचं. जेव्हा एखादी सुंदर रूपवान स्त्री समोरून येते तेव्हा डोळे पाहतात की एक सुंदर रूपवान स्त्री समोरून येत आहे. तिला बघितल्यानंतर डोळे मनाला सांगतात की हे मना, समोरून एक सुंदर स्त्री येत आहे. मन चांगलं की वाईट याचा निर्णय बुद्धीकडून करून घेतो आणि बुद्धी म्हणते विचारून तर बघ लागतं का, आणि म्हणून सहज हाताने धक्का देतो. हाताने धक्का दिल्यानंतर परिणाम असा होतो की जी बाटाची असते ना ती थाड दिशी गालावर पडते. जेव्हा गालावर पडते तेव्हा तो विचार करतोय मी तर काहीच केलं नव्हतं, पण शिक्षा मात्र मला. याचं कारण काय आहे, जसं युद्धभूमीमध्ये सैन्य काम करत असतात, त्यांना आदेश देणारा कुणीतरी असतो, त्यांना चालवणारा कुणीतरी असतो आणि कुणीतरी फक्त ऑफिसमध्ये बसून त्यांना निरीक्षण करत असतो. तसं आपण तुम्ही आम्ही क्षेत्रामध्ये आलेलो आहोत. देह हे क्षेत्र म्हटलेलं आहे. या क्षेत्रामध्ये युद्ध करणारे आपली कर्मेंद्रिय आहेत. ज्ञानेंद्रिय फक्त जाणवून देतात. मन सैराट झालेलं आहे. मन सैराट झालेला आहे. खरं तर संत आपल्याला उपदेश करत नाही, तर उपदेश त्या मनाला करतात. कसं करतात, नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. तो काळ प्रत्येक क्षणाला तुझ्या जवळ येत आहे. नवे नवे तू त्या काळाच्या, आपलं प्रत्येक पाऊल काळाच्या जवळ पडत आहे आणि ती उडी कधी पडेल हे सांगता येत नाही. काळाची उडी पडेल बा जेव्हा आणि सोडविना तेव्हा कुणीच नाही सोडवणारा. मग या मनाला काय शिकवलं पाहिजे की हे मना, ह्या संसारामधलं तुझं काहीच नाहीये. ज्याच्यासाठी तू दुःख करतोयस ना, ज्याच्यासाठी या बुद्धीचा वापर करतोयस, ते मन जे आहे त्याला शांत बसवण्यासाठी ते सहज शक्य होत. पूजेला बसला की दूध वतू जातं आणि आपलं लक्ष तिकडे जातं. म्हणजे आपलं लक्ष पूजेत असतं का. एक माणूस पूजा करत बसला होता, 1 तास चालली त्याची पूजा. पूजा झाल्यानंतर त्याला विचारलं का रे बाबा कोणत्या देवाची पूजा करतो, खूप छान पूजा करता तुम्ही, तासभर पूजा चालली आहे तुमची, बघून बरं वाटलं. काही नाही म्हणे, आमच्या वडिलांपासून मागच्या 2-4 पिढ्यांकडून जी चालत आलेली आहे ना तीच पूजा मी करतोय. कोणत्या देवाची पूजा. असं एक बाहुला आहे, त्याला कपडे गुंडाळलेले आहेत आणि ते काय आहे ते मला माहिती, पण बाबा तेच करत होते, माझे आजोबा पण तेच करत होते आणि मीही तीच होती.
जो देवच माहिती नाही त्याची पूजा तासन तास जरी केली तरी कोणतं फळ मिळणार आहे? मिळेल आपल्याला? नाही मिळणार. म्हणजे कमीत कमी आपण एक देव फिक्स करून ठेवायचा की बाबा ह्यो माझा, म्हणजे शेवटी सगळ्यांची नावं घेता घेता सगळे येऊन परत जातील आणि आपल्या कामाला कोणी येणार नाही. म्हणून एक देव फिक्स करायचा, कोणताही आवडू दे. देवी आवडत असेल तर देवी, गणपती बाप्पा आवडत असेल तर गणपती बाप्पा. पण त्या देवावर एवढी श्रद्धा ठेवायची, जीवनामध्ये सुख येऊ द्या नाहीतर दुःख येऊ द्या, ते सगळं सुख दुःख सहन करण्याची भगवंता मला शक्ती दे. कारण ते जर आपण सहन केलं नाही, कारण जे मिळालंय ते संचिताने मिळाले, प्रारब्धाने मिळाले. तुम्ही आम्ही ते बरोबर घेऊन आलो. कारण ह्या पृथ्वी तलावर ही दुःखालय अशाश्वतम, हे दुःखालय आहे. इथं आलेला प्रत्येक जीव दुःखाशिवाय दुसरं काही भोगू शकत. आपल्याला वाटतं मी सुख भोगतो, पण विचारलं जरा मनाला ना की तू किती सुखी आहेस, प्रत्येक जणाचं मन दुःखी आहे. का? तर हे मिळालं नाही, ते मिळालं नाही, सतत उद्वेग आहे मनामध्ये. मग अशा मनाला शिकवलं पाहिजे. जसं एक बोकड राजाच्या घरी होतं. राजाने पण लावला, या बोकडाला जो चारून आणेल त्याचं पोट भरेल त्याला 1 लाखाचं बक्षीस. रोज प्रत्येक जण कोणीतरी नवीन येत होता. त्या बोकडाला जंगलात इतकं हिरवं की तिथे त्या बोकड्याचं तोंड बुडलं तर वरती निघत नव्हतं, एवढ्या गवतात घेऊन जायचा. दिवसभर चारायचा आणि संध्याकाळी घरी घेऊन यायचं. आल्यानंतर दरबार भरायचा आणि दरबारामध्ये त्या बोकड्याला आणलं जायचं. राजा सहज एक पेंडी आणायचं हिरवीगार आणि त्या बोकड्यासमोर धरायचा. जशी पेंडी बघितली की बोकड ते खायला तोंड पुढे करायचं आणि मग पण हरला जायचा. जर ते पोट भरेपर्यंत त्याला जर चारलं असेल तर त्याने तोंड पुढे करायला नको. बरेच दिवस झाला हा पण काही कोणी जिंकत. मग एका साधूच्या लक्षात आलं की राजाच्या मनात काहीतरी उद्देश असावा. कारण राजा पण साधा सरळ नसतो, तो नुसताच राजा होत नाही. पूर्वीचे राजे असे होते की प्रजेशिवाय दुसरं काही त्यांना नव्हतं. मग त्या राजाचं मन ओळखून त्या संन्याशाने सांगितलं, त्या साधूने सांगितलं, उद्या मी बोकडाला घेऊन जाणार. बोकडाला घेऊन सकाळीच जंगलामध्ये गेले. थोडा वेळ त्या बोकडाचं निरीक्षण केलं. बघितलं की जेवढं हिरवं दिसत होतं तिकडे बोकड धावत होते. मग त्याने विचार केला, आतापर्यंत सगळ्यांनी चारलं तेच पद्धतीने मी पण जर चारलं तर काही फरक पडणार. म्हणून त्या बोकडाला त्याने फटका, म्हणजे जसं तोंड लावायला सुरुवात केली की एक फटका बसायचा. असं करता करता दिवसभर फटकेच मारले, काही खायला दिलं नाही त्याला. पण जसं दिवस मावळला बोकडाला कळालं की आता जर मी तोंड लावलं तर मला फटका मिळणार. हे संस्कार जोपर्यंत त्या बोकडाच्या मनावर होत नाही तोपर्यंत त्याला फटके मारले. आणि जेव्हा कळालं की आता बोकड तोंड लावत, घेऊन आले दरबारात. दरबार भरला. दरबारामध्ये त्या बोकडाला आणलं, हिरवी पेंडी आणली. राजाने रोजच्या प्रमाणे ती पेंडी त्याच्या समोर धरली. त्या बोकडाला आठवण झाली, जर मी आता त्या पेंडीला तोंड लावलं तर मला फटका. बोकड मागे सरकली. आणि पण आता ते बोकड दुसरं तिसरं कोणी नाही, ते बोकड म्हणजे आपलं मन आहे. त्या मनाला जेवढं तुम्ही देत राहाल ना ते मागत राहणार आहे, त्याची हाव संपणार नाही. म्हणून त्या बोकडाला काय शिकवलं पाहिजे? वेळ आली तर त्याला फटकारलं पाहिजे, बाबा हे तुला मिळणार. त्याच्यासाठी आपली बुद्धी भगवंताच्या चरणामध्ये, म्हणजे चांगलं काय आणि वाईट काय हे त्या बुद्धीला ज्ञान झालं पाहिजे. पण ते कोणतं ज्ञान झालं पाहिजे? जे साधू संतांकडून चालत आले, जे ऋषी मुनींकडून चालत आले, जे अर्जुनाला, म्हणजे भगवंताने अर्जुनाला सांगितलं, विसोबा खेचर आणि नामदेवाला सांगितलं, मच्छिंद्रनाथांनी गैनीनाथाला सांगितलं, निवृत्तीनाथांनी ज्ञानोबांना सांगितलं, तेच ज्ञान या बुद्धीला करून दिलं पाहिजे. ते ज्ञान पैगा बरगे बरवे, जरी मनी आथी आणावे तरी संताया बजावे सर्वस्वेसी. तेच ज्ञानाचा कुरुटा, शब्द हा सेवा हाच दारवंठा. ते ज्ञान जर मिळवायचं असेल तर काय करावं लागणार आहे? सेवा करावी लागणार आहे. साधू संतांची, सद्गुरूची सेवा करावी लागेल तर ते ज्ञान मिळाले. कोणतं? जे परंपरेतून चालत आलेलं ते ज्ञान एकदा बुद्धीला झालं की ती मनाला शिकवेल, बाबा हे चांगलं आहे, तुला हेच करायचंय. त्या मनाला सतत फटकारत राहिलं पाहिजे. आणि जर असं केलं आपण तर ते मन एका जागी स्थिर होईल आणि मग ठाईचं पैसोनी करा एक चित्त आणि आवडी अनंत रामकृष्ण हरी विठ्ठल केशव आणि मंत्र जपावा या विना आणि का असता पै साधन. आणि वाहत असे आण. त्या भगवंताची शपथ घेऊन सांगतो की याच्यापेक्षा दुसरं साधन कलियुगी उद्धार
हरीच्या नावे भगवंताच्या नामानेच आपण तरुण जाणार आहोत. पण त्याच्यासाठी त्या मनाला शांत बसवलं पाहिजे. म्हणजे ते मन एकदा संसारातून काढायचं आणि त्याला भगवंताच्या चरणी लावायचं. आपला सगळा भार त्या भगवंताच्या चरणी जर आपण व्हायला तर आपल्याला दुःख काय हे परत जन्म मृत्यूचा फेराच चुकणार आहे. हेच अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे घालू तयावरी भार, 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 वाहू हा संसार देवा पायी, वाहू हा संसार देवा पायी, ठेविले आनंदे तैसेची राहावे, ठेविले आनंदे तैसेची राहावे, वाहू हा संसार देवा पायी, वाहू हा संसार देवा पायी, ठेविले आनंदे तैसेची राहावे, जितिया सुजावे समाधान, जितिया सुजावे समाधान, जितिया सुजावे समाधान, जितिया सुजावे समाधान.
तुका म्हणे घालू तयावरी भार आणि वाहू संसार देवा. आपला सर्व भार एकदा का त्या भगवंतावर घातला की मग सोडवणारा तोच. एवढा आत्मविश्वास आपल्यामध्ये निर्माण होईल. कारण जोपर्यंत आपण पूर्ण भार घालत नाही, जोपर्यंत त्या द्रौपदीने हात वर केले नाहीत, तोपर्यंत भगवंत आले नाही. कारण ती प्रत्येकाकडे बघत होती की कुणीतरी माझी लाज राखेल. नाही कृपाचार्य, नाही दुसरे कोणी, तर कमीत कमी माझे पती तरी. जेव्हा सगळं संपलं, स्वतःची ताकद स्वतःच्या हाताने पण वाचवण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा कळालं की आता ह्याच्यामध्ये काहीच राहिलेलं, तेव्हा हात वर केले. पण आपल्याला कीर्तनात वर करायला सांगितले तर आपल्याला होत नाही. होतात का? आपल्या हात इथून तिथं पण जात नाही. बायांना तसं जर सांगितलं ना हळदीला तर पार वर हात जातो, पण कीर्तनात सांगितलं तर नाही. म्हणजे जिथं करायला पाहिजे तिथे आपण करत नाही. खरं तर हाच फरक आपल्या आणि संतांच्या भक्तीमध्ये आहे. तर मग काय केलं पाहिजे? तर वाहू हा संसार देवा पाहिजे. हा संसारच देवाच्या चरणी व्हायचा, म्हणजे भगवंताला आराध्य मानायचं आणि तो संसार त्याच्या भोवती गुंफवायचा. सकाळी उठल्याबरोबर भगवंताला दिवा लावायचा, हात जोडायची, एकदा भगवंताचं नामस्मरण करायचं आणि भगवंताला एवढंच म्हणायचं, भगवंता आजच्या दिवसात माझ्याकडून जे काही होईल ना ते सगळं तुला समर्पित. दुपारी नैवेद्य करायचं, भगवंताला दाखवायचं, भगवंता ही जी मी शिजवलंय ना अन्न, जे माझ्या कुटुंबासाठी असेल पण ते तुझ्यासाठी शिजवलंय, त्याचा स्वीकार कर. आणि मग तो प्रसाद म्हणून जर खाल्ला तर ते अन्न राहत नाही, ते जेवण राहत नाही, तो नैवेद्य बनतो. संध्याकाळी भगवंताला दिवा लावायचा आणि दिवा लावून भगवंताला एवढं म्हणायचं, भगवंता या हाताने काही चुकलं असेल ना, या मुखाने काही चुकलं असेल तर ह्या बालकाचे अपराध पोटात घाल आणि जे काही केलंय ना त्यातील चांगलं आहे ना तेच करण्याची मला सद्बुद्धी दे. एवढं जरी आपण म्हणालं तरी पण हा संसार भगवंताच्या भोवती गुंफला जाईल. खरं तर ते इस्कॉन मध्ये तेवढी एक खूप चांगली गोष्ट बघायला मिळते की प्रत्येक कुटुंब असेल ना, त्यांच्या घरी छोटेसे गाणे बाळगोपाळ कुणीतरी एक भगवंत म्हणून आणतात. लहान मुलांपासून सगळेजण त्या भगवंताला उठवण्यापासून झोपवण्यापर्यंत सगळं करतात. म्हणजे त्यांचा संसार त्या देवाभोवती ते गुंफतात. हा संसार जर देवाला व्हायला ना तर शिल्लक काहीच राहत नाही. पण आपण काय करतो, माझं म्हणून सगळं करत बसतो, म्हणून शेवटी बरोबर काही येत. वाहू हा संसार देवा. एकदा का त्या देवावर भार घातला, घालून बघा, तो आल्याशिवाय राहणार. कारण ज्याने ज्याने घातलाय ना त्याच्यासाठी भगवंताने अवतार घेतलाय. आपल्या तर स्वप्नात तर येईल. एवढा विश्वास जरी आपण भगवंतावर दाखवला तरी आपली भक्ती फळा जाईल. कारण तुम्ही आम्ही सगळे इथले कोण आहोत? प्रवासी. एकाच ट्रेन मध्ये बसलो आणि जायचं सगळ्यांना एकाच ठिकाणी जायचंय. या संसार रूपी ट्रेन मध्ये बसलो आणि भगवत रूपी निजधाम रूपी ठिकाणी आपल्याला जाऊन पोहोचायचंय. पण ते पोहोचत असताना प्रत्येक जण वेगवेगळा मार्ग निवडतो. फक्त साधन असं निवडा की जे थेट भगवंताकडे घेऊन जाईल. असं साधन जर निवडलं, अशी भक्ती जर निवडली तर हेची थोर भक्ती आवडते देवा. आणि संकल्पावी माया ठेविले अनंते तैसे चिरावे, चित्ती असू द्यावे समाधान. पाहिले उद्वेग दुःखची केवळ आणि भोगने ते फळ. तुका म्हणे घालू तयावरी भार आणि वाहू हा संसार. एकदा त्या गणपती बाप्पाच्या चरणी सगळ्यांनी नतमस्तक व्हायचं. कारण त्याला आपण आणलंय. खरं तर जेव्हा आपल्या घरी पाहुणे येतात ना तर आपण जागर करत असतो, जागरण करतो. जागरण का? तर त्याच्या सोबत घालवलेले जे क्षण असतात ते पुन्हा एकदा आठवायचे असतात.
आणि पुन्हा त्यांना उजाळा देऊन आपलं मन प्रसन्न करून घ्यायचं असतं आणि त्यालाही प्रसन्न करायचं असतं. म्हणून आपण रात्रभर जागतो. तसं आज त्या भगवंताला आपण आणलंय ना, म्हणून त्याच्यासाठी हे जागरण आहे, त्याच्यासाठी ही भक्ती आहे. हे कीर्तन असेल, रात्रीचं जे काही भजन असेल ते भगवंतासाठी आहे. त्या गणपती बाप्पाकडे बघून एकच शिकावं की त्याचं मस्तक मोठं आहे. कशासाठी? आपण म्हणतो ना, एखाद्या मुलाचं डोकं जर मोठं, अरे तू बुद्धिवान असेल, ते बुद्धीचं प्रतीक आहे, ते बुद्धीचं प्रतीक आहे. त्याचं तोंड छोटं आहे, मोदक जाईल एवढंच का? तर ह्या मुखातून जास्त बडबड करायची, जे केलं ते फक्त भगवंताचे गुणगान, याच्यासाठी हे मुख दिलंय. पण आपण त्याच्यासाठी वापरत देवे म्हणजे आपण काय म्हणतो, जवभरी हे सगळं सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तू आपले स्वहित पाय. तीर्थयात्रे जाय, जोपर्यंत हे सगळं चांगलं आहे ना, तोपर्यंत आपण देवाची भक्ती करत. म्हणून ते चांगलं असेपर्यंतच त्याला देवाच्या चरणी वाहिलं पाहिजे. म्हणून वाहू हा संसार इथंच आहे ना, हेच क्षेत्र आहे. मग तो संसार बाजूला नाही, आपलं शरीर हेच संसार आहे. त्याला जर आपण भगवत स्वरूप बनवलं तर भगवंताची वेगळी अशी साधना करण्याची गरज नाही, भक्ती करण्याची गरज नाही. या नवविधा भक्तीपैकी कोणतीही भक्ती करा. दास्यत्व निकट हनुमंते केले, म्हणून देखील दास्यत्व पत्करलं रामाचं. म्हणून हनुमंताने हृदयामध्ये श्रीरामाचं दर्शन घेतलं. आपल्याला काय वाटतं की मी जे बरोबर आणलंय ना ते माझ्यासाठी खूप झालं. खरं तर संचित किंवा प्रारब्ध कुणालाच चुकलेलं नाही. आपण आणलंय ते आपल्याला पण चुकणार नाही. फक्त त्याची तीव्रता कमी करायचं काम ही कथा कीर्तन, देवाची आराधना, भक्ती करत असते. कारण कर्मे दशरथ वियोगी मेला, पुत्र वियोगाने मेला. कर्मे राम वनवासाला गेला. प्रत्येकाचं कर्म होतं. देवांना चुकलं नाही, आपल्याला चुकणार आहे? नाही चुकणार. पण मग चुकवायचं असेल तर काय? तर इथं येऊन जी आपण साधना करणार आहेत, जी काही भक्ती करणार आहे, त्याच्या योगाने त्याची तीव्रता आपण कमी करू शकतो. ते सहन करण्याची शक्ती भगवंताकडे त्या गणपती बाप्पाच्या चरणी मागून घ्यायची. आणि आजची ही जी काही सेवा आहे, जी सेवा या आईबाबांनी मला दिली, खरं तर त्यांची मी खूप ऋणी आहे. एक मुलगी म्हणून त्यांनी जो मला दर्जा दिलाय, खरं तर आई बाप होणं त्यापेक्षा एक मुलगी म्हणून कुणाचा तरी स्वीकार करणं हे खूप मोठं आहे. आणि ते करणं सगळ्यांनाच ते शक्य नसतं. आज मी जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे येते ना, तर मला कधी आईची कमतरता जाणवत नाही, कधी बापाची कमतरता जाणवत नाही. ज्या भावामुळे किंवा आज ती वहिनी जरी असेल, पण तरीही आज एक नणंद म्हणून जो मान मिळाला पाहिजे तो मला या घरातून मिळतो. आणि म्हणून ते प्रेम असंच अखंडित राहावं. कारण दुसरं काहीच नको असतं, आपल्याला फक्त काय पाहिजे असतं? प्रेम. आणि ते प्रेम मिळतं. म्हणून आजची ही सेवा त्यांच्याकडून आली, त्याबद्दल धन्यवाद. विनेकरी ताई मृदंग म्हणे अक्षरशः म्हणजे लहान आहे पण सुंदर असा मृदंगाची साथ त्याने कीर्तनासाठी केलेली आहे. माझ्या आत्याचाच मुलगा आहे, तुमच्या जवळचा आहे, कांभाऱ्याचा. हरी महाराजांनी उत्तम गायनाची साथ दिली. आई असतील, त्यांच्या सहकारी बाबा आहेत, मला सगळ्यांची नावं नाही घेता येणार, पण उत्तम साथ दिली. म्हणून ही कीर्तन रूपी सेवा झालेली आहे. सगळे श्रोत्यांनी उत्तमरित्या ऐकलं, कान देऊन ऐकलं, म्हणून बोलण्याची प्रेरणा मिळाली. खरं तर श्रोते, वक्ता बोलत नसतो, तिथे श्रोता बोलवीत असतो. येथे येताना मला आईने म्हटलं होतं, आई ताई 1 तास 2 तास कसे झाले मला पण कळाले. मी कधीपासून घड्याळ बघत होती का किती तास झालेत. खरं तर मला अशी सवय आहे की मी कधी दिलेल्या वेळात कार्यक्रम संपवत, ती माझी वाईट सवय आहे. खरं तर ती घालवायला, कारण बसलेल्या श्रोत्यांना तेवढं बसण्याची ताकद आता राहिलेली नाही. बोलायला मी कितीही बोलेन, पण ऐकणारे कान पण तेवढे शार्प असायला पाहिजे. तुम्ही उत्तमरित्या ऐकलं त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देते. ज्या साऊंड सिस्टीम, खरं तर एकदाही शिट्टी मारलेली, बऱ्याचदा आम्हाला तोच त्रास असतो कुठे कार्यक्रमाला गेल्यानंतर, की माईकच व्यवस्थित नसतो. त्याच्यामुळे गाण्यासाठी तेवढं म्हणजे आवडच निर्माण होत नाही. कारण संगीत म्हटलं की लोक आवडीनं बसतात, ते कुठेतरी मनाला समाधान देणारं असतं. पण त्याच्यासाठी ही माईक व्यवस्था ज्यांनी दिली त्या दादांचंही मनापासून धन्यवाद देते. आणि ही कीर्तन रूपी सेवा त्या गणपती बाप्पाच्या चरणी समर्पित करते आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली तुकाराम.
ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया मंदिर मामा की जय.